महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष कार्यालय नाशिक येथे कृषी क्षेत्रातील महिलांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नाशिक महानगरच्या वतीने देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळा, कृषी वाहन वाटप कार्यक्रम, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून तसेच नाशिक जिल्हा महिला मोर्चाचे अध्यक्ष तथा नगरसेवक स्वातीताई भांबरे यांच्या मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। याप्रसंगी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ज्येष्ठ महिला आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आलं। तसेच महिलांना कृषीविषयी माहिती देण्यासाठी नाशिक कृषी विभागातील अधिकारी निलिमा ठुबे यांनी मार्गदर्शन केलं। तसेच कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरण, कृषी कायदा अंगीकारणे, कृषी क्षेत्रातील महिलांना तसेच स्वतःच्या पायावर उभे राहून आपला व्यवसाय करणाऱ्या महिलांना सरकारतर्फे विविध योजनांचा लाभ कसा घेता यावा याविषयी महाराष्ट्र प्रदेश सचिव रेश्माताई निवळे यांनी देखील मार्गदर्शन केले। याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, नाशिक मध्यच्या आमदार देवयानीताई फरांदे, पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे, नाशिक शहर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सुनील केदार, भारतीय जनता पक्षाच्या महिला नेता सुजाताताई करंजीकर, महिला मोर्चाच्या प्रभारी रेशमीताई हिरे बेंडाळे, नुकतीच प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेल्या तथा नगरसेविका छायाताई देवांग, नगरसेविका अर्चनाताई थोरात, रोहिणीताई नायडू, कल्पनाताई पारनेरकर, नाशिक शहर महिला मोर्चा सरचिटणीस डॉक्टर पुष्पा पाटील नवले, ललिताताई बिरारी यांच्यासह नाशिक पूर्व पश्चिम मध्य मंडल विभागातील महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी महिला, कृषी ओटी, कृषी वाहनसाठी निवड झालेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर महिला मोर्चाच्या पदाधिकारी, वसंत स्मृती भाजपा कार्यालय येथील कर्मचारी, कार्यकर्ते या सर्वांचे सहकार्य लाभले। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। नमस्कार, मी रेश्मा निवळे, प्रदेश महिला सचिव। आज आपण इथे नाशिकमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांचा वाढदिवसाचं निमित्त साधून एक माऊली कृषी सन्मान सोहळा या निमित्ताने एकत्र जमले आहोत। या निमित्ताने आपले आदरणीय प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी, महिला प्रदेश अध्यक्षा सन्माननीय आमदार चित्राताई वाघ, तसेच आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष स्वातीताई भांबरे यांच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आज इथे मोठ्या प्रमाणात झाला। जवळजवळ 150 ते 200 महिलांच्या वरती या महिला होत्या। या कार्यक्रमाचं नियोजन यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो महिला सक्षमीकरण कृषी कायदा पास झाला तो आदरणीय देवाभाऊंनी स्वतः पास करून घेतला। महाराष्ट्र एक असं राज्य आहे जे सगळ्यात पहिलं राज्य ठरलं आहे जे महिला सक्षमीकरणासाठी पुढे आहे। याच अंगीकरणाने याच सगळ्या गोष्टीमध्ये एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की महिला ज्या आहेत त्या सक्षमीकरणासाठी, शेती नसलेल्या महिलांसाठी हा कायदा अतिशय उपयुक्त होणार आहे। कारण या महिलांना जेवढे कायदे आणि जेवढ्या योजना या महिलांना उपयोगी पडणार आहेत, त्या एकल शेतकरी असो शेतकरी असो त्या महिला भगिनींना या योजनेतून फायदा होणार आहे। तर या संकल्पनेतून हा सेवा सप्ताह सन्माननीय आमच्या चित्राताई वाघ यांच्यातर्फे राबवला जात होता। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होतो आहे, आज नाशिकमध्ये होतो आहे आणि आपण बघत आहात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम झाला आहे। याची संकल्पना आदरणीय चित्राताईंची आहे, याचं नियोजन स्वातीताई आणि आम्ही स्वतः करत होतो। या कार्यक्रमाला उपस्थित भारतीताई होत्या, इथल्या आमदार सौ देवयानीताई होत्या, सौ सीमाताई होत्या आणि हा कार्यक्रम महिलांच्या पुढच्या भविष्यासाठी एक नवीन पाऊल उचलेल एवढी मी अपेक्षा व्यक्त करते। धन्यवाद, जय हिंद। लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात। स्वतः कार्यकर्ता म्हणून आजही आमचे देवाभाऊ या जनतेची सेवा करतात। कधीच त्यांनी बॅनर लावणं, जाहिरात ह्या बाबतीत आम्हाला कायम मार्गदर्शन केले की या गोष्टींचा फार बाऊ न करता सामान्य माणसेच्या सेवेसाठी तुम्ही तत्पर राहा आणि त्याचाच भाग म्हणून आज नाशिकमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रात आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने भव्य असं ब्लड डोनेशन कॅम्प झाला
आमच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून आज आपण बघितलं की आमच्या शेतकरी भगिनींचा सन्मान, या माऊल्यांचा सन्मान आज आम्ही केला. मला असं वाटतं की सामान्य जनतेसाठी आपण समाज जीवनामध्ये काम केलं पाहिजे आणि हाच संदेश घेऊन आम्ही देवाभाऊंचा वाढदिवस साजरा केला आणि शेतकरी मातांचा आज आम्ही इथे सन्मान केला. मी माझ्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचे आभारही व्यक्त करते की या सामान्य जनतेच्या सेवेसाठी ते आम्हाला कायम मार्गदर्शन करतात आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमच्या सगळ्यांतर्फे मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी नगरसेविका एकाच प्रभागात काम करत असते, पण मंडल अध्यक्ष म्हणून त्यांना 3 प्रभाग दिले असतात. त्याच्यामुळे पद कोणाचं मदत लक्ष्मीताई मंडल अध्यक्ष, त्याच्यामुळे आमच्या तिघांमध्येच्या मंडल अध्यक्ष उभा राहा. वर्षाताई सरदार, रचनाताई तोरा, संगीता जाधव. आता आमच्या पश्चिम विधानसभेच्या मंडल अध्यक्षा धनश्री गिरासे, दुसऱ्या छायाताई पलेवाल, शर्वरीताई कुलकर्णी, नलिनीताई दराड या पश्चिम विधानसभेच्या मंडलाध्यक्ष आहेत. मी खास करून ओळखीसाठी करून देते की जेव्हा पण तिथं नगरसेविका असतील किंवा पदाधिकारी असतील, तुमच्या मंडळात काही कार्यक्रम असला तर आधी मंडलाध्यक्षांना निरोप द्यायचा. कधी काही भूमिपूजन असेल, लोकार्पण सोहळा असेल, कारण वरून प्रदेशावरून कधी तक्रारी पण येतात. बघा, जेव्हा संघटनेचा कार्यक्रम करायचा असतो ना, मी एकटी कधीच नाही करू शकत, हे सगळे मला मदत करत असतात. आणि माझं एकटीचं नाव नाही सांगणार. जेव्हा तुम्ही सगळ्या महिला इथे नाशिक शहराच्या आहे, नाशिक शहराचा कार्यक्रम काय चालू आहे हे चित्राताई मुंबईतून इथे बघतायत आणि हे सगळं ताईंनी आम्हाला मागच्या आठवड्यात मीटिंग घेऊन खास करून सांगितलंय, तो निरोप मी तुम्हाला देते. आता आमच्या पूर्व विधानसभेच्या मंडळाध्यक्ष निशाताई क्षीरसागर आहे, ऋतुजा नारद आहे, अजून कोण राहिले, गीताताई शामचुका. बघा, एक कार्यक्रम नियोजन करायचं म्हटलं ना भारतीताई, तर खरंच म्हणजे सगळ्या मंडलाध्यक्ष, आमच्या सरचिटणीस, आमच्या पदाधिकारी या सगळ्यांची मदत होत असते. तर तुम्ही आज इथे सर्व कृषी क्षेत्रात काम करत असलेल्या सगळ्या महिला इथे आज आल्या. मी आमच्या सर्वांच्या वतीने आधी तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद रश्मीताई, खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही सर्वांना केलं होतं. यानंतर प्रदेशाच्या चिटणीस, नुकतीच त्यांना प्रदेशाने ही जबाबदारी दिलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर फिरून त्या पक्ष संघटना कशी मजबूत होईल यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या आपल्या नाशिक शहराच्या माजी शहराध्यक्ष देखील राहिलेल्या आहेत महिला मोर्चाच्या आणि खूप चांगलं काम त्यावेळेला आम्हाला करायला मिळालं होतं. त्यावेळेला मी सिडको मंडळाची अध्यक्ष होती आणि ताई शहराच्या अध्यक्ष होत्या. त्यावेळेपासून महिला मोर्चाचं संघटन खूप ताकदीनं उभी करण्याचं जे काही सर्वांनी आम्ही प्रयत्न केलेला होता त्याचं खरं म्हणजे मला सांगायला आवडेल की त्यावेळेला सीमाताई देखील पहिल्यांदा आमदार झाल्या आणि सीमाताईंच्या माध्यमातून त्याचबरोबर देवयानीताई यासोबतच आमदार झाल्या आणि या दोन्ही महिला आमदारांच्या माध्यमातून आम्ही सर्व महिला मोर्चाच्या सर्व रणरागिणी शहरात तेव्हापासून खूप चांगलं असं संघटनेचं काम करत आहोत. जुन्या नव्या सगळ्यांचा एकत्रित मेळ करून सगळ्यांना सोबत घेऊन ही संघटना पुढे जात आहे आणि याही पुढे नाशिक शहराचं जेव्हा जितकं नाव मोठं करता येईल तेवढं करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू. मी आदरणीय रोहिणीताईंना विनंती करते की त्यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन करावे. सन्मान सोहळ्यासाठी बनलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या माझे मंत्री भरती पवार, त्यानंतर शहराचे अध्यक्ष. नमस्कार, मी स्वाती बांबरे, नाशिक शहर महिला मोर्चा अध्यक्षा. आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज नाशिक शहराच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ असतील, यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा असा कृषी माऊली सोहळा साजरा करण्यात आला. त्यामध्ये नाशिक शहरामध्ये काही शेतकरी महिला असतील, काही नर्सरी काम करणाऱ्या महिला असतील, टेरेस गार्डनवर टेरेस गार्डनवर काम करणाऱ्या महिला असतील, त्यांचा सत्कार आज आम्ही नाशिक शहराच्या वतीने केला. त्यामध्ये आमच्या पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे, मध्य विधानसभेच्या आमदार देवयानीताई फरांदे,
पूर्व विधानसभेचे आमदार राहुलभाऊ डिकले, तसेच आमच्या सरचिटणीस ललिताताई बिरारी, पुष्पाताई पाटील, आमच्या नाशिक शहराच्या सर्व मंडलाध्यक्षा यांच्या मदतीने हा कार्यक्रम इथे यशस्वीपणे संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार, सरचिटणीस सुनीलजी देसाई, श्यामजी बडोदे, सर्व सरचिटणीस, तसेच इथे कृषी अधिकारी निलिमाताई ठुबे इथे आल्या होत्या. त्यांनी अतिशय आपल्या देवाभाऊ कसं सरकार आहे, लाडकीपर्यंत सगळ्यांना मिळालेच आहे, पण सगळ्या स्तरातील महिलांचा विचार देवाभाऊ करत असतात. तुम्ही जास्त काही बोलणार नाही, कारण आपल्याला प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. आपल्या इथे आमदार देवेंद्रताई फरांदे आहेत, सीमाताई हिरे आहेत, राहुलभाऊ आहेत, थोड्याच वेळात तिथे पोहोचणार आहेत, कारण आपल्याला आपल्या ज्या प्रभारी आहेत त्यांचं पण आपल्याला मनोगत ऐकायचंय. मी तर रोजच बोलत असते त्याच्यामुळे. आणि ज्यांना पण पुढच्या काळात जे शेतकरी महिला सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, भारतीताई रोहिणीताई माझ्या डोक्यात असं होतं की ज्या पण महिलांना लाभ घ्यायचा असेल, आपण आपल्या कार्यालयातून काय काय कागदपत्र लागतील, कारण ग्रामीण भागातल्या महिला असतील तर त्यांना ग्रामसेवक मदत करतील, शहरी भागातल्या असतील तर मॅडम नीलमताई तुम्हाला मदत करायला लागेल, जी पण तुम्हाला मदत लागेल शेतकरी महिला जेवढ्या आलेल्या असतील किंवा तुमच्या मैत्रिणी अजून तिकडे आल्या असतील भारतीताई, तर मी तुमच्या सर्वांचे, आमच्या सर्वांच्या वतीने आमचे अध्यक्ष सुनीलजी केदार आणि आमच्या सर्वांच्या वतीने ज्या नवीन महिला आमच्या पक्ष कार्यालयात आलेल्या आहेत त्यांचे सर्वांचे मी अभिनंदन करते आणि आभार मानते. आज या कार्यक्रमाचं नियोजन त्यांचा संकल्पनेतून, म्हणजे महाराष्ट्र राज्यात बघा, महाराष्ट्र राज्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये आपलं नाशिक येतं, पूर्ण उत्तर महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम चालू आहे. आणि याचं नियोजन चित्रताईंनी वेळोवेळी आमची ऑनलाईन बैठक घेतलेली असेल आणि देवाभाऊंचा वाढदिवस प्रत्येक जण करतो, तर युवा मोर्चा त्यांच्या पद्धतीने करतो, फादरवाडी त्यांच्या पद्धतीने करते, पण चित्रताईंच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आला की देवाभाऊंचा वाढदिवस करायचा. वेगळ्या पद्धतीने काय करता येईल, तर शेतकरी महिला किंवा शेतीशी निगडीत ज्या काही बिझनेस करतात त्यांचा सत्कार करूया असं ताईंनी आम्हाला पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं. आणि मग प्रत्येक वेळेस आमचं नियोजन चालू झालं की कसं सत्कार करायचा, काय करायचं. तेव्हा आज हा कार्यक्रम इथे मूर्त स्वरूपात तुम्हाला सगळ्यांना दिसतोय. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की 1 जानेवारी पासून आपल्या देवाभाऊंनी शेतकरी महिला सन्मान योजना चालू केली आहे. तर आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच असे मुख्यमंत्री आहेत की त्यांनी जवळपास 31 वर्षानंतर अशी योजना चालू केलेली आहे. कारण पूर्वी भारतीताई 19 आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या सर्व वेगवेगळ्या भागातून आलेल्या, जास्त आता निसर्गाचा रंग घेऊन आलेल्या, तुमचं काय ठरलं होतं का हिरवी साडी घालायचं? किती जणींना माहिती होतं? अरे आम्हालाच माहिती नव्हतं. आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं का वेगळा कलर. पण बघा इतकं छान वाटलं आल्या आला असं मस्त पाऊस आणि हिरवा एक निसर्ग पण आपली आईच आहे ना. सो निसर्गाचा रंग आणि त्याची ती ऊर्जा तुम्हाला सगळ्यांना बघून जाणवली, म्हणून मला छान वाटलं की वा, म्हणजे इथून जरा जास्त छान असा फोटो घेतला का, इथून जास्त हिरवळ छान वाटते, असं मस्त ग्रीन आणि एकदम छान अशा तयार पण होऊन आल्या आहेत आपण. म्हणजे आता स्वातीताई नायडूताई आता जरा थोडं बदलत चाललं बरं का. आता काही कार्यक्रम असतं की आपण पण अपडेटेड होत चाललोय. त्या दोघे हसतायत. किती जणांना असं वाटतं अपडेटेड व्हायला पाहिजे? हा, टाळ्या वाजवा स्वतःसाठी टाळ्या. काय असतं ना रेश्माताई, रोजचेच कार्यक्रम आहेत, धावपळ आहे, सकाळी उठली का हा मुंबईहून आल्या तर त्यांचं जरा जोरदार स्वागत करा. त्या आणि त्यांच्याबरोबर त्यांची टीम आहे, एकट्याने त्यांच्या बरोबरच्या किती जणी आहेत? हा, ताई उभ्या राहा. सो वेलकम टू नाशिक. तुमचं स्वागत. आपल्याबरोबर रश्मीताई, तुमच्या छायाताई, ललिताताई, पुष्पाताई, संगीता, सगळ्या मैत्रिणी बसल्यात. किती जणींचे, अर्चना, सगळ्या मंडलाध्यक्ष किती जणींचे नावं घेऊन समोर बसल्यात मैत्रिणी. आजचा दिवस आपला आहे
पण हा आपला दिवस साजरा कोण करून घेत आहे? देवाभाऊ. तर देवाभाऊंसाठी जोरदार टाळ्या. बघा, वाढदिवस त्यांचा आनंद कोण घेतोय? आपण घेतोय. आणि चित्राताईंच्या संकल्प वंदे आज आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज महिला कृषी पुरस्कार इथे देण्यात येणार आहे. आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माजी खासदार आदरणीय भारतीताई पवार, त्याचबरोबर महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वाती बांगरे, इथे उपस्थित असलेल्या रेश्माताई, खास आपल्याला इथे त्यांनी वेळ दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्याच पदाधिकारी, रोहिणीताई नाडवाळ, छाया देवांग यांची नुकतीच निवड झालेली आहे. त्याचबरोबर आपल्या शिल्पा पार्लेकर यांचीही प्रदेश महिला मोर्चा प्रदेशाच्या सचिवपदी निवड झालेली आहे. सर्वच उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, सगळ्या माझ्या लाडक्या भगिनींनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा 57वा वाढदिवस त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं की सेवा या उपक्रमाद्वारे तुम्ही सगळ्यांनी साजरा करा. मग सेवा काय करायची आहे? तर रक्तदान करून घेणं, वृक्षारोपण लावणं, स्वच्छता मोहीम करणं, हे असे काही उपक्रम आहेत ज्यातून सेवा ही होत असते. आणि त्यामुळे हे उपक्रम त्यांनी आपल्याला करायला हवे. त्यांनी असं सांगितलं की बॅनर तुम्ही लावू नका, तुम्ही जास्त त्याचं जाहिरातबाजी करू नका. स्वतःचं जरा बँक अकाउंट बॅलन्स थोडा तरी तपासा. लगेच घरी जाऊन भांडणे करायचे नाही तर बाई कुठल्या कार्यक्रमाला गेली होती तेव्हा बाईलाच फोन, चित्रताईलाच फोन. काय करायचं? जस्ट ऑब्झर्व करायचं, आहे का, थोडे असेल, कशी वाढतील, कुठल्या योजनेत टाकू, अभ्यास करायचा. ह्या बँकेचं काय स्कीम आहे, त्या पोस्टाच्या स्कीम काय आहे, थोडं 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 बघा. या समोर माझ्या ज्येष्ठ माता बसल्या. मला आठवतं पूर्वीच्या काळी, म्हणजे स्वातीताई आपल्या बागलांकडे असतील तर आपल्या गावाकडे आमच्या आज्या त्या बाजाराला जायच्या, हळूहळू थोडं थोडं जमा करायच्या आणि असं गाठलं करायच्या, आहे ना? त्यांना आठवलं ते गाठलं का असं सहज होत होतं का? कितीतरी वर्ष 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 जमून 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 ते केलेलं. पण हिंमत कशी? तिचं झालं आता माझं विवाहायला लागेल, मला पण करायचंय. चांगली स्पर्धा करा, नेहमी स्पर्धा करा, चांगली करा, कुठे कमी नाही. सगळं ठरवलं तर होतं, पण त्याला काही वर्ष पण लागतात. वर्ष लागतात ना, नाही तर घरी जाऊन भांडणं करायला टीव्ही घेतला तर मला पण घेऊन द्या, त्यांना नाही सांगायचं. ठरवली की तुम्ही माझ्या भाषणाच्या वेळी आल्या. सीमाताई नमस्कार. खूप वेळ घेणार नाही तुमचा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या लाडक्या जिजाऊंच्या लेखी ज्या तुम्ही आम्ही इथे सर्व जमलेले आहोत. आपल्या महाराष्ट्राचे लाडके आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी झाला. परंतु वाढदिवस हा 22 तारखेला एकच दिवस होण्यासारखं ते व्यक्तिमत्व नाही, तर ते व्यक्तिमत्व असं आहे की सर्व बहिणींचे लाडके देवाभाऊ म्हणून प्रसिद्ध पावलेले आहेत. मी सगळ्यांची नावं घेण्यात वेळ घेणार नाही. इथे व्यासपीठावर उपस्थित लाडक्या आपल्या भारतीताई, आपल्या सीमाताई, त्या दिवशी सर्व सेविकांना ज्या वस्तू वाटत होत्या ताई, मला तसा लाभ घेण्याचा योग मिळाला तुमच्यामुळे आणि तुमचं कार्य मुंबईपर्यंत पोहोचलं. भारतीताईंच्या कामाबद्दल खरंच सांगणं खूप महत्वाचं आहे की आदिवासी ताईंना प्रश्न पडला असेल, कधी वाचलाय पण ताई आम्ही तुम्हाला टीव्हीवर बघत होतो. आदिवासी भागासाठी आणि आरोग्य विषयक जे काम केलं ते आपल्या भारतीताई केंद्रीय मंत्री होत्या, परंतु केंद्रीय मंत्री असून आज त्या आपल्यासारख्या गृहिणी म्हणून इथे वावरत आहेत. हे भारतीय जनता पार्टीचं वेगळंपण आहे. आपल्या सगळ्या सन्माननीय नगरसेविका
आपल्या सन्माननीय सर्व पदाधिकारी, पाठी बसलेल्या माझ्या महिला मोर्चाच्या सर्व मंडळ अध्यक्षा रश्मीताई, माझ्यासाठी कायम या व्यक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या स्वातीताईंसाठी, कारण कंटिन्यू मी त्यांना त्रास देते मुंबईवरून, हे महत्वाचं आहे की ताई कार्यक्रम त्या करतायत, त्यांच्यासोबत सगळ्या सहकार्य करतायत, नायडूताई असतील, छायाताई असतील, माझी इकडची सगळी टीम असेल, ना ताई असतील, आम्ही प्रदेशात काम करतोय. परंतु एक सांगावं वाटतं की ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला, जे महिलांचं आदराचं स्थान आहे, असं आपल्या प्रदेश अध्यक्षा लाडक्या आमदार चित्राताई वाघ यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. कारण आपण काय करतो, दरवेळी हळदी कुंकू करतो, एक एक भांडं देतो, एक एक वस्तू देतो, महिला भगिनी आपली घरी घेऊन जाते, ती वाटी चमचा किचन मध्ये जातो. परंतु ताईंचं असं म्हणणं होतं की हा सोहळा हा कृषी सोहळा झाला पाहिजे. तर तो कृषी सोहळा का झाला पाहिजे त्याचं एक कारण आता स्वातीताईंनी सांगितलं. तर महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक हे पास झालं. हे किती महिलांना इथे माहिती आहे मला खरंच आठवत नाही. भाजपा पदाधिकारी सोडून इथे जितक्या महिला आहेत त्यांना हे किती जणींना माहिती आहे? एक ताईंना माहिती आहे, अजून या ताईंना माहिती आहे? खरं सांगा, नाही माहित ना? यासाठीच हे कार्यक्रम आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी एक विधेयक पास केलं. त्या विधेयकामध्ये ताई असं सांगितलं की आपल्या काळ्या आईची सेवा जी माऊली करते, ती माऊली कोणाची तरी पत्नी असते, बहीण असते, आई असते. परंतु जेव्हा पतीचं दुर्दैवाने निधन होतं त्यावेळेला त्या महिलेला स्वतःच्या हक्कासाठी भांडावं लागतं. त्या अधिकारासाठी तहसीलदाराचे खेटे घालावे लागतात. कुठल्याही सरकारी योजना तिला मिळत नाही आणि ती माऊली कायम फक्त वंचित असते आणि फक्त काम करत असते, जमीन कसत असते. आणि महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या घोषणांमध्येच अडकून न राहता देवाभाऊंनी हे विधेयक पास केलं. आणि हे विधेयक महाराष्ट्रातलं पहिलं, महाराष्ट्र हे राज्य ठरलं जे हे सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण विधेयक पास केलं. आणि ते कोणी केलं? ऐकूच येत नाही मला. लाडक्या देवाभाऊंनी केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. योगायोगाने भारतीताई, योगायोगाने सीमाताई, उद्या आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या विठोबाला माऊली म्हणून म्हटलं जातं. माऊली म्हणजे आई. त्या माऊलीकडे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर प्रदेशाच्या चिटणीस आदरणीय रोहिणीताई नायडू, मुंबईवरून खास या कार्यक्रमाच्या प्रभारी म्हणून आपल्या इथे रेश्माताई निवाळे आलेले आहेत. त्याचबरोबर शहराच्या सरचिटणीस आमच्या भगिनी रश्मीताई हिरे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या सुजाताताई करंदीकर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीविषयक आपल्याला महत्त्वाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या इथे निलमताई फुले उपस्थित झालेले आहेत. सर्वांनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वांनी यांचं स्वागत करायचं आहे. खरं तर आजचा हा कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी एक पर्वणी आहे. पूर्ण राज्यभर हा कार्यक्रम खूप उत्साहात साजरा होत आहे. आपण सर्वांनी बघितलं की 22 जुलैला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस झाला. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर महिला शेतकरी भगिनींसाठी हा कार्यक्रम घ्यायला लावलेला आहे. त्या माध्यमातून आपण आपल्या शहरातल्या विविध मंडळांमधल्या ज्या शेतकरी महिला भगिनी आहेत त्यांचा आज या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यांना एक शेतीचं किट आपण त्यांना एक वाण म्हणून देणार आहोत. त्यासाठी सर्व उपस्थित ज्या शेतकरी महिला भगिनी आहेत त्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. सर्वात पहिले त्यांचं मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नाशिक शहराच्या वतीने खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करते. मोर्चाच्या स्वातीताई भामरे यांच्या नियोजनातून आजचा हा कार्यक्रम होत आहे. खरं तर हा कार्यक्रम आम्हाला 22-23 तारखेला यायला लावलेला होता, परंतु आपल्या नाशिक शहरामध्ये आपण बघतो 2 दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे हा
थोडीशी उघडीप देऊन हा कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. खरं तर पाऊस आवश्यक असतोच, परंतु तो खूप जास्त पडला की तो पण नकोसा होतो. कालच्या पावसाने आपण बघितलं की आपल्या नाशिक शहराचं पुराचं जे प्रमाण असतं दुतोंड्या मारुती हा पूर्णपणे बुडालेला होता. त्यामुळे पूरस्थिती ही उद्भवू शकते. या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम पोस्टपोन केला आणि तो कार्यक्रम आम्ही आज घेत आहोत. यासाठी उपस्थित सर्व शेतकरी, त्याचबरोबर ज्या गाडणी करतात किंवा सेंद्रिय शेती करतात,